मत्स्य जयंती हा दिवस मत्स्य अवतार म्हणून पृथ्वीवर भगवान विष्णूंच्या प्रथम अवताराचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी भगवान विष्णूने भगवान विष्णूला शिंग असलेल्या माशाच्या रूपात जन्म दिला होता. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. मत्स्य पुराणानुसार पुष्पभद्र नदीकाठी भगवान विष्णूने जगाला आपत्तीपासून वाचवण्यासाठी मत्स्याचा अवतार घेतला होता. या दिवसाला मत्स्य जयंती म्हणून साजरी केली जाते. विष्णूचे भक्त हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. याशिवाय या दिवशी विष्णू मंदिरात भव्य पूजेचे आयोजन करण्यात येते. मत्स्यरूप हे भगवान विष्णूंच्या 10 प्रमुख अवतारांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार द्रविड देशातील राजश्री सत्यव्रत कृतमाला हे नदीत स्नान करत होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या हातात पाणी घेतले तेव्हा त्यांच्या हातात लहान मासा आला. राजाने ते मासे नदीत सोडले. जेव्हा मासे नदीत सोडले तेव्हा ते म्हणाले की राजन, नदीत मोठे प्राणी लहान प्राण्यांना खातात. तू माझ्या जीवाचे रक्षण कर. हे ऐकून राजाने आपल्या कमंडलामध्ये माशाला ठेवले. पण एकाच रात्रीत तो मासा इतका मोठा झाला की कमंडल लहान पडू लागलं. मग राजाने माशाला एका माठात ठेवलं जेणेकरून ते सुरक्षित राहील. पण पुन्हा एका रात्रीत हा मासा इतका मोठा झाला की माठ लहान पडू लागला. राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने या माशाला तलावात ठेवले. पण एका रात्रीत माशाचे शरीर इतके मोठे झाले की तलावही लहान होऊ लागला. हे पाहून राजाला समजले की हा मासा काही साधारण मासा नाही. राजा म्हणाला, तू नक्कीच एक महान आत्मा आहेस. हे मला समजले आहे. जर हे सत्य असेल तर मग आपण मत्स्याचे रूप का घेतले आहे? तेव्हा भगवान विष्णू राजाला दर्शन देऊन म्हणाले, हे राजन, हयाग्रीव नावाच्या राजाने वेद ग्रंथ चोरला आहे, ज्यामुळे जगभर अज्ञान आणि अधर्म पसरला आहे. मी त्याचा अंत करण्यासाठी हे मत्स्यरूप घेतलं आहे. आजपासून 7 दिवसानंतर पृथ्वी महापुरात बुडेल. तोपर्यंत आपण एक नाव बनवा. या नावेत सूक्ष्म जीवांपासून ते सप्तर्षीपर्यंत सर्वांना घेऊन चढा. जेव्हा तुमची नाव हलेल तेव्हा मी तुम्हा सर्वांना वाचवण्यासाठी येईन. आपण ही नाव माझ्या शिंगाला बांधा आणि मी प्रलयाच्या शेवटपर्यंत आपली नाव ओढत राहील. भगवान विष्णूने ही नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली. त्या शिखराला नौकाबंद असं म्हणतात. प्रलय संपल्यावर भगवान विष्णूने हयाग्रीवाचा वध केला आणि वेदग्रंथ ब्रह्माच्या स्वाधीन केले. राजश्री सत्यव्रतांना वेदांचे ज्ञान दिले आणि त्या नावेत जे जीव वाचले होते त्यांच्यापासून विश्वाला पुन्हा चालवण्यात आले. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.